दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तो स्वामींनी तुमच्या समोर पाठवला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे. आजच्या या संदेशामध्ये आपण भक्ती योगाचा महिमा जाणून घेणार आहोत. भगवान म्हणतात, या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते, तर परमात्म्यामध्ये रमल्यास मोक्षाला कारण ठरते. ज्यावेळी मन मी आणि माझे या अभिमानाने उत्पन्न होणाऱ्या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते, त्यावेळी ते सुख दुःखापासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होते. ज्यावेळी जीव आपल्या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त होऊन आत्मा प्रकृतीच्या पलीकडे अखंड आणि सुख दुःखरहित असून प्रकृती शक्तीहीन आहे असा अनुभव करतो. साधकांना भगवत प्राप्तीसाठी सर्वात्मा भगवंताच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही. जे लोक सहनशील, दयाळू, सर्व प्राण्यांचे निष्काम हितेशू, कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे, शांत सरळ स्वभावाचे आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे असतात, जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात, माझ्यासाठी सर्व कर्माचा तसेच आपल्या सगळ्या सोऱ्यांचा त्याग करतात आणि मतपरायण होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण कीर्तन करतात, तसेच माझ्यात चित्त लावतात, त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाही. अशा रीतीने सर्वसंग परित्याग केलेले महापुरुषच साधू समजावे. भक्ताने त्यांच्या सहवासाची इच्छा करावी, कारण आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दोषाचे ते निराकरण करतात. भगवान म्हणतात, सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या, तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणाऱ्या कथा होतात. अशा कथांचे सेवन केल्यानेच मोक्ष मार्गामध्ये श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा क्रमश विकास होतो. नंतर माझ्या विश्व उत्पत्ती इत्यादी लीलांचे चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने अंतरात्मा असलेल्या मला मनुष्य या देहातच प्राप्त करून घेतो. भगवान म्हणतात, ज्यांचे चित्त एकमात्र भगवंतामध्येच लागले आहे, वेदविहित कर्मामध्ये लागलेली, तसेच विषयाचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियाची जी सत्वमूर्ती भगवान यांच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्त होते, तीच भगवंताची निर्हेतुक भक्ती होत. ही मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो, त्याप्रमाणे ही सुद्धा कर्मसंस्काराचे भांडार असलेल्या लिंग शरीराला तात्काळ भस्म करते. भगवान म्हणतात, माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्म करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत, जे एकमेकांना भेटून प्रेमाने माझ्याच पराक्रमाची चर्चा करतात, ते माझ्याशी एकरूप होण्याचीही इच्छा करत नाही. ते साधू पुरुष अरुण नयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परमसुंदर आणि वरदायक दिव्य रूपाचे अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक संभाषणे करतात, की ज्यांच्यासाठी मोठे तपस्वी उत्सुक असतात. सुंदर अंग प्रत्यंग, मधुर हास्य, विलासयुक्त मनोहर दृष्टी आणि सुमधुर वाणीने युक्त अशा माझ्या त्या रूपाच्या सौंदर्यात त्यांची मने आणि इंद्रिये तल्लीन होतात. माझी अशी भक्ती त्यांची इच्छा नसतानाही त्यांना परमपदाची प्राप्ती करून देते. अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर जरी ते माझ्या मायापतीच्या सत्यादी लोकांमधील भोग संपत्ती, भक्तीनंतर स्वतः प्राप्त होणाऱ्या अष्टसिद्धी किंवा वैकुंठ लोकातील भगवत स्वरूप ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करत नाहीत, तरी सुद्धा माझ्या धामाला पोचल्यानंतर त्यांना या सर्व विभूती आपणहून प्राप्त होतात. ज्यांचा एकमात्र मीच प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरु
सुहद आणि इष्टदेव आहे ते माझ्याच आश्रयाला राहणारे भक्तजन शांतिमय अशा वैकुंठ धामाला गेल्यावर कोणत्याही प्रकारे या भोगापासून वंचित राहत नाहीत आणि त्यांना माझे कालचक्र ग्रासू शकत नाही. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.